ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 10 दिवसाच्या विश्रांतीनंतर गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने मोठी जय्यत तयारी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। एकंदर म्हणजे नागपूर शहरामध्ये विसर्जनासाठी सगळे तलाव आणि नदीवर विसर्जन होणार नाही असं महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यासाठी 216 ठिकाणी 400च्या वर कृत्रिम टँक जे आहे ते बनवण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे पोलीस विभागाकडून जर बघितलं तर पोलीस विभागाने सुद्धा 4000च्या वर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जे आहे ते रस्त्यावर राहणार आहे आणि एकंदर म्हणजे विसर्जनाच्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची सुद्धा काळजी घेतली जाणार आहे। CCTV कॅमेरे ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहे। शहरामध्ये एकाच ठिकाणी विसर्जनासाठी कुठेही गर्दी होऊ नये म्हणून चौकामध्ये विसर्जनासाठी कृत्रिम टँक जे आहे ते बनवण्यात आलेले आहे। त्यामुळे जे आहे ते गर्दी जी आहे ती डिवाइड होणार आहे आणि प्रत्येकाला आपल्याच भागामध्ये गणपती विसर्जन करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा महानगरपालिकेने सुविधा केलेली आहे। त्यातच महानगरपालिकेने एक पाऊल पुढे जात आता तुम्हाला जर आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन घरूनच करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा जे आहे ते विसर्जन रथ बनवण्यात आलेले आहे आणि कॉल करून आपण तो विसर्जन रथ आपल्या घरासमोर बोलवू शकतो आणि आपल्या गणपती बाप्पाला त्यामध्ये विसर्जित केला जाऊ शकतं। अशा प्रकारची सुविधासुद्धा महानगरपालिकेने केलेली आहे। शहरामध्ये जर आपण बघितलं तर शहरात जे घरगुती गणपती आहेत ते विसर्जित करण्यासाठी ठिकठिकाणी कृत्रिम टँक बनवण्यात आले असले तरी मोठे गणपती कुठे शिरवले जाणार हा मोठा एक प्रश्न होता आणि त्यासाठी गोरेवाडा या ठिकाणी मोठ्या आकाराचे जे आहे ते कृत्रिम टँक बनवण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे कोराडी हा भाग आहे त्याच प्रमाणे विसा या ठिकाणी सुद्धा हा व्यवस्था करण्यात आलेली आहे। चिटणीस पार्कमध्ये सुद्धा मोठ्या गणपतींना विसर्जित करण्याच्या दृष्टिकोनातून त्या प्रकारचे मोठे टँक जे आहेत ते बनवण्यात आलेले आहे। एकंदर म्हणजे विसर्जनाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर महानगरपालिकेने पूर्ण तयारी केल्याचं चित्र पाहायला मिळते। फुटाळा तलावावर जर बघितलं तर या ठिकाणी 20च्या वर टँक या ठिकाणी सुद्धा बनवण्यात आलेले आहेत जेणेकरून या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही आणि विसर्जन व्यवस्थितरित्या होईल। ज्याप्रमाणे निर्माल्य बाहेर टाकलं जातं त्यासाठी सुद्धा निर्माल्य कुंड करण्यात आलेले आहे। त्याचसोबतच महानगरपालिकेने निर्माल्य घेऊन जाण्यासाठी महानगरपालिकेने काही वाहनांची सुद्धा व्यवस्था केलेली आहे जेणेकरून कुठेही निर्माल्य न टाकता त्यापासून खताची निर्मिती करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न केलेला आहे। एकंदर म्हणजे नागपूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने नागपूर शहरामध्ये विसर्जनाच्या दृष्टिकोनातून मोठी तयारी केल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।